लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यामध्ये महायुतीमध्ये जी धुसफूस सुरू होती त्याबद्दलची चर्चा माध्यमांमध्ये अनेक वेळा आली। मात्र जी नाराजी आहे ती आता चव्हाट्यावरती येताना आपल्याला बघायला मिळत आहे। आज सिल्लोड बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे, कारण भाजपचे जे नेते आहेत रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं की हे सिल्लोड आहे की पाकिस्तान। याच वक्तव्याचा निषेध व्यक्त करत आज सिल्लोड बंदची हाक दिलेली आहे आणि त्याच भागाचे आमदार मंत्री अब्दुल सत्तार आपल्या सोबत आहेत। नक्की त्यांची काय भूमिका आहे, महायुतीत मराठवाड्यामध्ये सिल्लोडमध्ये काय सुरू आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, एकीकडे वरिष्ठ पातळीवरती असं दाखवलं जातं की सगळं काही अलबेल आहे, महायुती एकजूट आहे, सिल्लोडमध्ये मग काय प्रॉब्लेम झालाय? नाही, सिल्लोडमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करण्याचा काम भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते करतात त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो। सिल्लोड एक विकसित तालुका आहे। सिल्लोड शहरामध्ये मोठा व्यापारपेठ आहे। कॉटन मार्केटपासून तर बाकीचे जितके व्यवहार आहे हे मोठ्या प्रमाणावर आमच्या मराठवाड्यामध्ये एक नंबरचा तालुका म्हणून सिल्लोडची ओळख आहे। याला बदनाम करण्याचा काम काही लोक हेतुपुरस्कर करू लागले। रावसाहेब दानवे साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे ही सर्व वातावरण आज जे सिल्लोड शहरामध्ये 10,000 दुकानं बंद आहे, कडकडीत बंद पाडण्यात येतं। पुऱ्या शहरावरचे सर्व जातीय सर्व धर्मीय लोक बाहेर रस्त्यावर उतरले यासाठीच का शेवटी आम्ही या देशामध्ये आमचा सिल्लोड महाराष्ट्राचा संभाजीनगर जिल्ह्यामधला एक तालुका आहे आणि त्या तालुक्याला वेळोवेळी एकदा नाही ह्या तीनदा अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर लोकांमध्ये चीड निर्माण झाली आणि लोक जे आज रस्त्यावर उतरले ते न्याय मागू लागले आणि त्यांना न्याय, मला वाटतं की हे सर्व आता प्रकरण सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर येईल आणि नंतर याची शहानिशा केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल। पण असं त्यांच्या या म्हणण्यामागे, त्यांच्या वक्तव्यामागे तुम्हाला काय वाटतं, असं त्यांनी का म्हटलं असेल, असं वक्तव्य का केलं असेल? कारण की ते वरिष्ठ नेते आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत, पण असं का म्हटलं असेल तुम्हाला वाटतं? तुमचे अंतर्गत वाद? मला असं वाटतंय की ते लोकसभेमध्ये पराभूत झाले म्हणून त्यांची मनस्थिती अशा वक्तव्यावर गेली असेल। ही जी परिस्थिती निर्माण करू लागले ते या परिस्थितीमुळे त्यांना वाटतंय कमी कुठेतरी जातीच्या नावावर धर्माच्या नावावर राजकारण करून एखाद्या तालुक्याला एखाद्या पुढाऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांचा घोड चूक होईल। मी तुम्हाला सांगतो, आमचा तालुका हा सर्व जातीय सर्व धर्मीय मानणारा, शेतकरी शेतमजूर गोर गरीब एकत्रितपणाने राहतात, चांगला व्यवहार करतात, व्यापार करतात आणि हे बाहेरचे लोक दुसऱ्या तालुक्यातून येऊन ज्यांनी 30 वर्ष त्या तालुक्याची मतं घेतली त्यावेळेस 30 वर्षामध्ये तो पाकिस्तान दिसला नाही। मला असं वाटतंय की त्यांची बायको पण निल्लोडचीच आहे, ते बी सिल्लोडमध्येच आहे, त्या सिल्लोडलाच पाकिस्तान बोलायचं हे तरी त्यांना सोयीस्कर वाटतं का? असे बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यांचे वरिष्ठ नेते याच्यावर निर्णय घेतील। मी बोलणं उचित होणार नाही, पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी मी सर्व ही जी परिस्थिती निर्माण करू लागले याची मी पूर्ण माहिती मुख्यमंत्री महोदयाला देईन। तिसऱ्यांदा हे वक्तव्य केलेलं आहे, मग तुम्ही आतापर्यंत का शांत होते? मग याआधी तुम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही? ही शांत आहे, तुम्हाला दिसत नाही का? ऑफिस सांभाळू लागलो, मंत्रालयामध्ये बसो, शांतपणाने फायली काढू लागलो, तुम्ही शांत आहे। माझा प्रश्न नाही आहे, मतदारसंघामधल्या लोकांचा, तालुक्यामधल्या लोकांचा प्रश्न आहे। हे काही शिवसेनेने मोर्चा काढलेला नाही, त्याच्यामध्ये सर्व जाती सर्व पक्षी लोक आहेत, एक पक्षाचे लोक नाही। सिल्लोडमध्ये जे जे राहतात ते सर्व रस्त्यावर उतरले, त्या सर्वांनी मार्केट बंद केला, सर्वांनी निषेध केला आणि अशा या परिस्थितीमध्ये मी जे तुम्हाला बोलू लागलो ती जबाबदारीने बोलू लागलो। कोणीही सिल्लोडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर सिल्लोडची जनता त्याला माफ करणार नाही। तुमच्या म्हणजे रावसाहेब दानवे आणि तुमच्यातला वाद हा लोकसभे आधीपासून सुरू आहे की लोकसभेनंतर? कारण की जेव्हा त्यांचा पराभव झाला कुठेतरी अप्रत्यक्षपणे त्यांनी तुमच्यावरतीच आरोप केले होते की तुमची मदत झाली नाही, महायुतीच्या शिवसेना या पक्षाची मदत झाली नाही, आधीपासून होते की लोकसभेनंतर हे सगळं सुरू आहे? मी आधीपासून 17 सभा त्यांच्या घेतल्या, लोकांनी मतनी दिले, ही माझी चूक नाही आहे। आमचे कार्यकर्ते, मी त्यावेळेस बी बोललो की बरोबर त्याच्यावर नाराज होते, ही गोष्ट काही आम्ही लपून ठेवली नाही, त्यांनाही मी सांगितलं। आणि ही सर्व परिस्थितीमध्ये ते जितक्या मोठ्या फरकाने पडले ते फक्त सिल्लोड जबाबदार नाही, त्यांच्या मुलाच्या तालुक्यामध्येही ते कमी आहे आणि याच्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण केलं तर पुढं या निवडणुकीचे परिणाम, या वक्तव्याचे परिणाम, लोकसभेचे परिणाम पुढच्या निवडणुकीमध्ये जरूर होतील। आता विधानसभेची निवडणूक आहे, तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहात, कुठेतरी मग लोकसभेचा एक राग मनात धरून तुम्हाला सुद्धा पाडण्याची तयारी होऊ शकते? मला 2019 मध्ये मी त्यांना 1 लाख मताची लीड दिली होती, त्यावेळेस त्यांनी मला पाडण्यासाठी ओपन माझ्या विरुद्ध फिरले।
ओपन माझ्या विरुद्ध मी युतीचा उमेदवार असून कधीही एक मताही मला कधी दिलं नाही, पण तरीही मी आदरणीय देवेंद्रजींचा आदेशाप्रमाणे आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही त्यांचं काम करतोय. हे जे आहे त्यांचं राजकारण ते फक्त स्वतःसाठी राजकारण करतात, लोकांसाठी करत नाही. आणि याचे परिणाम निश्चित त्यांनाही मलाही दोघांचाही पिक्चर आता विधानसभेमध्ये क्लिअर होईल. तुम्ही जिंकून येणार? अरे मी 101% जिंकून येणार आणि कोणाला पाडायचं मला सर्व माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही ही नाराजी सांगणार आहात का? ज्या पद्धत त्यांचं काय म्हणणं सांगितली, आता ते म्हणणं ते तुम्हाला बोलतील ना, तुम्ही विचारून घ्या त्यांना. अब्दुल सत्तार या व्यक्तीला विरोध आहे की संपूर्ण त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला रावसाहेब दानवे उद्देशून हे सगळं वक्तव्य करत आहेत की तुम्हाला की तुमची अंतर्गत लक्षात घ्या, आज मी जे पाहू लागलो ते माझ्या मतदारसंघात आले, परंतु ज्या भाषा त्यांच्या तोंडातून निघतात ते 50 वर्षाचा राजकारणी पुढाऱ्याला सोयीस्कर नाही आहे. त्यांच्या तोंडातून असे शब्द, आता ते संयोजक आहे, संयोजकच असा वाद करतील, संयोजकच अशी पेरणी करतील, असा संयोजन त्यांचं असेल तर याचे परिणाम निश्चित कुठे ना कुठेतरी दिसतील. शेवटचा प्रश्न, आज तर मोठ्या प्रमाणात इथे लोक रस्त्यावरती उतरलेली आहेत, सिल्लोड बंदची हाक दिलेली आहे, फक्त आजच्या दिवसापुरतं हे मर्यादित आहे की पुढे तुम्ही काही भूमिका घेणार आहात, लोकांना शांत करणार आहात, तुम्ही लोकांची जाऊन भेट घेणार आहात? मी लोकांची भेट घेईल, लोकांना शांत करल, माझ्या मतदारसंघामध्ये शांत वातावरण राहायला पाहिजे हीच माझी प्रामाणिक इच्छा असते. आणि याच्यामध्ये हे मी नाही आहे, त्यांच्या वक्तव्याने पाकिस्तान हा आमचा शत्रू म्हणून आम्ही बघतो, त्याचं नाव माझ्या मतदारसंघाला द्यायचं, ही जी त्यांनी घोडचूक केली त्याची त्यांनी जाहीर माफी मागावी. शेवटी जे शब्द तुम्ही बोलतात त्या शब्दामुळे काय परिणाम होणार आहे, किती मनं दुखणार आहे याचाही अंदाजा. हजारो लोक ज्यावेळेस रस्त्यावर येतात, कुणाचाही बॅनर नाही, पोस्टर नाही, झेंडा नाही, कोणत्याही पक्षाचा नाव नाही, सोमुटू लोक ज्यावेळेस एक दिवसामध्ये समोर येतात, त्यांनी गणपतीचा एक दिवस अगोदर बोलले आणि मला वाटतं की त्यानंतर गणपती महाराजाचं विसर्जन होता आणि त्यानंतर लोकांनी आता हे जे वातावरण जे निर्माण केलं हे त्यांनी स्वतःवरून निर्माण केलं. ते स्वतः सिल्लोडला आले, त्यांनी रस्तो रोखवला आणि ते जे बोलतात तर गणपती महाराजाच्या फेस्टिवलमध्ये फक्त सिल्लोडमध्येच कार्यक्रम होत नाही, पुऱ्या राज्यामध्ये कार्यक्रम होता. तो फेस्टिवलमध्ये यायचा, त्यांच्या लोकांनी धिंगाणा घालायचा आणि त्यांनी त्याला मदत करायची आणि धिंगाणा घालणाऱ्याचे सर्व क्लिप, एक व्हिडिओग्राफी पूर्ण केलेली आहे, ती बघावी, कोणीही बघावी का त्यांनी जो केला कृत्य ते लोक काय आहे, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे हे बघितल्यानंतर त्यांना दोघालाही बोलायला पाहिजे, तो मला बोलायला पाहिजे का हे असं चाललंय, माझा त्याच्यामध्ये काही संबंध नाही. कायदा सुव्यवस्था शांत राखणे हे सरकारची जबाबदारी आहे. म्हणून सरकारच्या वतीने पोलिसांनी जो गुन्हा नोंद केला ते एकदा तपासून घ्या. त्यांनी तपासल्यानंतर त्याचा हेतू काय होता, कशासाठी हे करू लागले आणि का करू लागले. आता अनेक कार्यक्रम होता, राज्यभर कार्यक्रम झाले, फक्त एकट्या माझ्या मतदारसंघात झाले असं नाही, त्यांच्या मतदारसंघातही त्याच्या मुलाने कार्यक्रम ठेवला. मग आमचे लोक तिथे जाऊन धिंगाणा केला असता तर वादविवाद झाला असता. मला याच्याबद्दल फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबच याचा पूर्ण शोध घेऊ शकतात, कारण की ते गृहमंत्री आहे, त्यांच्याकडे पूर्ण माहिती असते आणि ती माहिती ते घेतील आणि माझा चुकलं असेल तर माझाही कान धरतील, त्यांचं चुकलं असेल तर त्यांचाही कान धरतील. शेवटी हे जे घडू लागलं हे राजकारणासाठी चांगलं नाही. पुढे निवडणुका याचे परिणाम कदाचित निवडणुकीवर झाले, अनेक मतदारसंघात याचे परिणाम वाईट दिसतील. तुम्ही जशा तसं उत्तर देणार आहात? अरे मी उत्तर देण्याची गरजच नाही, लोकच उत्तर देऊ लागले. मी तर इथं आहे, मी मंत्रालयात बसलेलो आहे, हे सर्व माझं ऑफिस आहे, मी इथे शांत मनाने काम करू लागलो. मी उत्तर देण्याचा प्रश्न निर्माण करणं, त्यांनी प्रश्न निर्माण केला तेच उत्तर देतील आणि लोक देतील. जी काही जनता जनार्दन आहे त्या शेवटी या लोकशाहीमध्ये प्रत्येक 5 वर्षाला निवडणुका येतात, पण प्रत्येक 5 वर्षाला निवडणुका आल्यानंतर निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने एखादा नेता बेताल वक्तव्य करत असेल आणि त्याला पाकिस्तानची उपमा किंवा नावं त्याला जोडून देत असेल, एकदा आणि 3दा दिलं, तर अशा वेळेस लोकांमध्ये तीव्र, आता अंबादास दानवेने त्याचा निषेध केला. अंबादास दानवेने त्यांना सांगितलं का हे सर्व करा, त्यांनी सिल्लोडमध्ये येऊन त्यांना त्या ठिकाणी प्रेसमध्ये येऊन सांगितलं. हे अशा ज्या परिस्थिती, अंबादास दानवे साहेब तो माझे विरोधी पक्ष नेते आहे, ते माझा काही पक्षाचे नाही आहे, मी काही त्यांच्या पक्षाचा नाही आहे, परंतु सत्य बोलण्यासाठी एक दानवे सत्य बोलतोय, दुसरा दानवे वातावरण खराब करतोय. ह्या दोघांमधला फरक तुम्हीच तुमच्या झी टीव्हीच्या माध्यमातून पूर्ण सर्वे करायचा आणि मला सांगायचं. नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर महायुतीमध्ये सिल्लोड या तालुक्यात त्याचसोबत मराठवाड्यामध्ये सगळं काही अलबेल नाही हे आपण
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपण हे बघितलेच आहे, कारण वेळोवेळी अंबादास रावसाहेब दानवे असतील हे अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये बोलताना आपल्याला बघायला मिळतात. मात्र आता हा वाद जो आहे तो चव्हाट्यावरती येताना बघायला मिळत आहे, कारण सिल्लोडमध्ये आता रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये वातावरण आपल्याला बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.